घाटकोपरमध्ये ज्या पेट्रोल पंपवर महाकाय होर्डिंग पडून दुर्घटना झाली तो संपूर्ण पंपच अनधिकृत असल्याचं समोर येत आहे। हा भूखंड गृह खात्याचा असून महसूल विभागाची परवानगी न घेता त्या ठिकाणी वाणिज्य कामासाठी वापरला जात होता। त्याबाबत पोलीस गृहनिर्माण महामंडळाला अहवाल मागवलेला होता। या भूखंडावर पेट्रोल पंप कामासाठी ना हरकत प्रमाणपत्राची विचारणा करण्यात आलेली होती। मात्र पोलीस गृहनिर्माण महामंडळाने वेळोवेळेला पोलीस महासंचालक आणि रेल्वे पोलीस आयुक्त यांना पत्रव्यवहार करत सुरू असलेल्या पेट्रोल पंप बांधकामावर हरकत घेतली होती। हे बांधकाम थांबवण्याबाबत पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळ मर्यादित यांनी गृह विभागाला पत्रव्यवहार करून परवानगी नाकारल्याचा अभिप्राय देण्यात आलेला होता, अशी माहिती सुद्धा आता समोर आलेली आहे। होर्डिंग दुर्घटनेतला पेट्रोल पंपच अनधिकृत आहे की काय अशी माहिती आता समोर येतेय। महसूल विभागाची परवानगी न घेताच हा पेट्रोल पंप उभारण्यात आलाय की काय अशीच एकंदरीत सगळी पार्श्वभूमी असल्याचं आता समोर येत आहे। अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत। गणेश ठाकूर आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। गणेश, काय नेमकी माहिती? पोलीस गृहनिर्माण महामंडळाकडून वेळोवेळी पोलीस महासंचालक व रेल्वे पोलीस आयुक्तांना या संदर्भात पत्रव्यवहार करण्यात आले होते आणि इथं सुरू असलेले हे पेट्रोल पंप या बांधकामावर हरकतही त्यांच्याकडनं घेण्यात आली होती। शासन निर्णयानुसार हा भूखंड वापर प्रशासकीय इमारत, शैक्षणिक इमारत आणि निवासी इमारत बांधण्याबाबतच त्याची मर्यादा होती। या भूखंडावर पोलीस निवासांची कमतरता लक्षात घेता सेवा निवासांनी बांधण्याची आवश्यकता असून हे ते पोलीस वसाहत कुटुंबांसाठी बांधावी अशा प्रकारची मागणी होती। मात्र पेट्रोल पंप न बांधावं आणि एक जी एनओसी मागितली गेली होती ती एनओसी नकारण्यात आली, ती एनओसी प्रदान नाही करण्यात आली। मात्र तरीही भूखंडावर शासनाची ना हरकत परवानगी व पोलीस गृह निर्माण महामंडळ अभिप्राय प्राप्त न करता पेट्रोल पंप काम सुरू करण्यात आला होता। हे बांधकाम थांबवण्याबाबत पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळ मर्यादित यांनी गृह विभागाला पत्रव्यवहार करण्यात आलं होतं आणि हे पत्रव्यवहार आमच्या हाती आहे, एबीपी माझाकडे आहे। यामध्ये एनओसी नाही देण्यात आली होती आणि इथं हरकत घेण्यात आली होती की पेट्रोल पंप देखील इथं नाही उभारलं पाहिजे, कारण आजूबाजूला वसाहती आहेत आणि जर हे भूखंड गृह विभागाचं आहे तर इथं पोलीस वसाहती उभं करण्यासाठी याचा वापर करण्यात यावा असं महामंडळाचं म्हणणं होतं। हरकत घेण्यात आली होती आणि एनओसी देण्यात नाही आली होती, पण तरीही इथं बांधकाम झालं त्याच्यावरही हरकत घेण्यात आली होती आणि त्यानंतर पेट्रोल पंपही उभं राहिलं, पण कोणतीही कारवाई केली गेली नाही। यात महानगरपालिकाचाही रोल आहे। महानगरपालिकालाही वारंवार पत्रव्यवहार केले गेले होते, पण त्यांनीही याकडे दखल न घेता हे पेट्रोल पंप उभं झालं, तिथं ते कार्यरत झालं आणि इथं हे होर्डिंगही उभं राहिलं, ज्याची हरकत स्वतः महानगरपालिकानं घेतली होती, पण तरीही बांधकाम थांबवण्यात आलं नाही आणि म्हणूनच अनेक प्रश्न निर्माण होत आहेत। ठीक आहे गणेश, धन्यवाद सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।